ते तर सदैव आणि पायाळा वरी दिव्य अंजन होय डोळा. मग देखे जैसे आवलिळा. माईक चालू नाही, आबांचा माईक बंद आहे. बरोबर. हो हो, माईक माईक बंद राहिला होता. बरं असो. ते तर सदैव आणि पायाळा वरी दिव्य अंजन होय डोळा. मग देखे जैसे आवलिळा पाताळ धने. ते तर सदैव आणि पायाळा. आता तो कसा आहे त्या ठिकाणी? तो त्या ठिकाणी भाग्यवान आहे, म्हणजे दैववान आहे. काय दैववान आहे? ज्याला सद्बुद्धी प्राप्त झाली, असा त्या ठिकाणी काय आहे? दैववान आहे, म्हणजे भाग्यवान आहे. आणि पायाळा आहे. पायाळा म्हणण्याचं तात्पर्य तो विशेष त्या ठिकाणी आहे. वरी दिव्यांजन होय डोळा. आणि दिव्यांजन दिव्यांजन याचा अर्थ काय केला होता आपण? ज्ञानांजन. हे ज्ञानांजन त्याच्या काय आहे? डोळ्यामध्ये. 13 नंबर बघितलं काय दिले? एक प्रकारचे लोकत्र काजळ ते डोळ्यात घातले असता भूमिगत द्रव्य दिसते. पण इथं हे 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 विचार करत असताना इथं ज्ञानरूपी अंजन जैसे डोळा अंजन भेटे ते वेळे दृष्टीशी फाटा फुटे. मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी असं म्हणलं. म्हणजे जिकडं पाहिजे त्याला त्या ठिकाणी काय अशा प्रकारचा महानिधी, मोठा असा महाविशेष अशा प्रकारचा महाधन. महानिधी म्हणजे महाधन, पारमार्थ महाधना जोडी देवाचे चरण व आहे का नाही, अशा प्रकारचं ते धन त्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं. पण ते कोणाला दिसतं त्याचा विचार केला. काहीतरी उभे 15व्या अध्यामध्ये हे पाताळीचे निधान किर दावेला डोळा काय पाताळीचे हे निधान. हा, दावेल किर अंजन परी व्हावे लोचन पायाळूचे, असंच उभे ना? हो तसेच आहे. हा, व्हावे लागे लोचन पायाळूचे, पण त्या ठिकाणी लोचन नेत्र मात्र अशा प्रकारचा विशेष असणारा पायाळू. आणि तो फार भाग्यवान, म्हणजे त्याला सद्बुद्धी प्राप्त झालेला अशा प्रकारचं ज्याला दिव्य अंजन डोळ्यामध्ये घातलं. म्हणजे थोडक्यात असे की काना वचनाची भेटी सरिसाची पै किरटी, ही ओळी बरोबर इथं लागू पडते. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरटी वस्तू होणे उठी कौन ऐकू, म्हणजे तो वस्तू परमात्माच होऊन जातो त्या ठिकाणी. आणि म्हणजेच त्याला तिकडं सर्वत्र पाताळ धने, म्हणजे सगळीकडे परमात्मा अशा प्रकारे दर्शन घडू शकतं. त्या परमात्म्याची ओळख त्याला होऊ शकते, त्याला पाहू शकतो. तैशे दुर्भेदचे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय तेथ सौरस्य विन जाय बुद्धी तयाची. आता काही त्या ठिकाणी असणाऱ्या काही गोष्टी असतात त्या फार दुर्भेद अशा स्वरूपाच्या त्या ठिकाणी असतात. म्हणजे त्या असणाऱ्या गोष्टीचं, तत्वाचं, विचाराचं भेदन होणं संभवत नाही. त्या भेदन होणं संभवत नाही. उदाहरण काहीतरी झालं होते त्या दिवशी की काही काही अशा अभंग असतात. उदाहरण द्यायचं जर झालं, उदाहरण द्यायचं झालं तर हा दादा आम्हाला टाइम जायला. हा, आमचा पाठ चालू आहे. हो. काय उदाहरण आलं होतं की काही काही अभंग असतात की त्या अभंगाचा आपल्याला भेदन होत नाही, म्हणजे त्याचा खुलासा होत नाही, म्हणजे त्याचा उलगडा होत नाही. अशा प्रकारचे काही अभंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ते कसे असतात? थोडक्यात दुर्भेद असतात. म्हणून जे दुर्भेद आहे त्याचा अभिप्राय तात्पर्य आपल्याला कळतं का? कळत नाही. म्हणून तैसे दुर्भेद जे अभिप्राय, काही काही दुर्भेद असतात, बुद्धीला त्याचं आकलन होत नाही, असे काही काही कठीण असतात. का गुरुगम्य हान, आणि त्याचं जर उलगडा जर करायचा जर झाला तर त्याचा उलगडा कोण करू शकतं? तर त्याचे गुरुच मात्र त्या ठिकाणी उलगडा करू शकतात. परंतु ह्या ठिकाणी त्याला गुरुची सुद्धा आवश्यकता पडत नाही. म्हणजे गुरुचा अविर झाला असा मात्र अर्थ होत नाही. जसं रामचंद्र प्रभूंचा जन्म झाला कुठं? 4थ्या तरंगामध्ये आपण विचार पाहिला. तरी पण म्हणले रामचंद्र प्रभू हे ब्रह्मरूप आहे असा त्याचा विचार आला होता. मग त्यांना गुरुची आवश्यकता का पडली? तर गुरुची आवश्यकता पडत नाही, तर गुरु परंपरा टिकवण्याकरता ते रामचंद्र प्रभू गुरुग्रही गेले असं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तसं हे गुरुगम्य म्हणण्याचं तात्पर्य काय? म्हणजे त्याचा गुरु वाचून उलगडा होणं नाही. गुरु वाचून न सापडे सोय धरावे ते पाय आधी 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 असं काहीतरी एक प्रमाण आलेलं आहे.
तर या ठिकाणी गुरुगम्य म्हणजे गुरु वाचून त्याचा उलगडा होणार नाही. तरी पण तिथं माऊली असं म्हणतात, की तेथ त्या ठिकाणी सौरसेविन जाय बुद्धी तयाची. म्हणजे अशा प्रकारचा सौरस आणि म्हणजे सौरसेवन म्हणजे अभ्यास वाचून, प्रयत्न वाचून, कष्ट वाचून, सायास वाचून काय ज्या दुर्भेद असणाऱ्या गोष्टी आहे, गुरु वाचून ज्याचा उलगडा होत नाही, अशा ठिकाणी सुद्धा याची बुद्धी जाय म्हणजे त्याचं भेदन करत जाणारी बुद्धी. कशाचं? ज्याचा उलगडा होणं शक्य नाही, जिथं सामान्य बुद्धी पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी सुद्धा याची बुद्धी काय भेदन करून जाते. म्हणजे ही कशी बुद्धी आहे? दुर्भेदाला सुद्धा भेदन करून त्याचं तात्पर्य गुरु वाचून जे कळत नाही त्या वाक्य त्याचं तात्पर्य ही बुद्धी काय आहे? सोरसिवेनं अशा प्रकारे अभ्यास वाचून अचूक प्रकारे त्या असणाऱ्या गोष्टीपर्यंत जाते. कुशाग्र हा हा त्या बुद्धीचे प्रकार पाहिले. कुशाग्र बुद्धी, कर कुशाग्र बुद्धी, तैल बुद्धी, कर्पूर बुद्धी, अशी ती श्रेष्ठ असणारी बुद्धी. आणि सामान्य बुद्धी म्हणजे सामान्य बुद्धीचं वर्णन करता असताना मिनी बुद्धी, गौर बुद्धी, शेनी बुद्धी, खोगीर बुद्धी असे बुद्धीचे प्रकार पाहिले. पण ही कुशाग्र, तैल, कर्पूर अशा प्रकारची ती बुद्धी त्या ठिकाणी पाहायला मिळते. इंद्रिय बळीये इंद्रिय येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळूच लागे. बळी इंद्रिय येती म्हणा. आता ही इंद्रिय फार त्या ठिकाणी काय बलवान आहेत. म्हणजे ही इंद्रिय सहजासहजी हातामध्ये येत नाही. उलट तुकोबराय म्हणतात, इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. आम्हाला इंद्रियाने काय केलेलं आहे? दिन त्या ठिकाणी केलेलं आहे. अशी दिन असणारी इंद्रिय आपले अशी बळकट असणारी इंद्रिय ओवी पण पाहिली होती, की जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमाची ताटी, जे सदा मनाते मोठी धरून हाती, तेही किजत कासवीस आयशी इंद्रियाची आयशी प्रौढी इंद्रियाची. अशी काहीतरी एक ओवी होऊन गेली त्या दिवशी, की जैशी मंत्रज्ञ ते भुलवी विवशी जैशी, असं काहीतरी ओवी आहे. म्हणजे त्या मांत्रिकाला सुद्धा ती विवसी भुलवण्याचं काम करते. तसं या इंद्रियाची काय इतकी बळकटी आहे का जे यमनियमाची ताटी करून आपल्या मनाला ताब्यात मुठीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते की जत कासवीस, आणि अशा प्रकारची इंद्रिय त्यांना सुद्धा कासवीस करायला लावतात. अशी बळी इंद्रिय येते म्हणा. अशी बलवान असणारी, कठीण असणारी इंद्रिय सुद्धा मना येते म्हणजे मनाच्या ताब्यात येतात. मनाच्या आवाक्यात येतात. म्हणजे मन अशा प्रकारे त्यांचं जसं आपण का कुर्मू जया परी ओवायला अवेव पसरे ना तरी इच्छावंशी आवरे आपले आपण, तैसे इंद्रिय आपैते होती जया ते म्हणतले करती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असते. तीच असणार बरं का. ही स्थितप्रज्ञा जी बुद्धी आहे ना, ती बुद्धी सांगितली की ज्या कासव जसं आपल्या सर्व अवयवांना थोडं संकट वगैरे काही दिसलं की लगेच आपल्या अवयवांना काय करतो? आतमध्ये खेचून घेतो. तसं याने म्हटलं त्या इंद्रियांना, की इंद्रिय लगेच आपापले काय आवरून म्हणजे आपापल्या गोलकाच्या ठिकाणी स्थिर होतात. म्हणजे जया ते म्हणतले करते. ज्याला जसं म्हटलं जातं इंद्रियांना, तसं ते म्हटलेलं करतात. तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. त्याचीच प्रज्ञा नाम बुद्धी काय स्थितप्रज्ञ झाली आहे असं त्या ठिकाणी आपण जाणावं. अशा प्रकारे ती इंद्रियांना सुद्धा काय ती बलवान असणारी इंद्रिय मना येतात. म्हणजे मनाच्या आवाक्यात येतात, मनाच्या ताब्यात येतात. बरं मनाच्या ताब्यात आल्याच्या नंतर मन एकवटे पवना. आणि मन कुठं होतं? मनाचं ऐक्य कुठं होतं? पवना. कारण मन हे जे आहे ते कशावर आधारित आहे? तर ते प्राणावर त्या ठिकाणी आधारित आहे. प्राणायाम का करायचा? की मन आपल्या स्वाधीन होता येतं म्हणून प्राणायाम करायचं. म्हणून मन एकवटे पवना. आणि अशा प्रकारे मनाचं ऐक्य कुठं होतं? तर मनाचं ऐक्य त्या ठिकाणी पवना म्हणजे प्राणवायूमध्ये होतं. आणि हा प्राणवायू काय करतो? एक चक्राचं भेदन करत करत पवने सहजे गगना मिळूचे लागे. आणि हा वायू अशा प्रकारे एक चक्राचं भेदन करता करता आणि गगना म्हणजे त्या कोणत्या आकाशात? चिदाकाशात त्या ठिकाणी तो मिळून लागे आणि मिळून त्या ठिकाणी जात असतो. पुढं ते आता ते आकाश पण ते काय होतं? त्या कुंडलिनीचा आणि परमात्म्याचं जेव्हा ऐक्य होतं, म्हणजे जीव ब्रह्माचं ऐक्य होतं, तेव्हा त्या ठिकाणी काय होतं? की ते आकाश आहे, ते आकाश सुद्धा त्या ठिकाणी नाहीच होऊन जातं. तिकडे विचार
मला असं वाटतं मागं तो विचार होऊन गेलेला आहे आपला. असो. आयसे नेनो काया पैसे तया तेची की जे अभ्यासे समाधी घरपुसे माणसाचे. आयसे नेनो काय पैसे. आता या ठिकाणी माऊली म्हणतात आयसे नेनो हे काही कळत नाही, काय पैसे हे सर्व आपाप कसं काय घडलं हे काही कळेना. तया तेची की जे अभ्यासे, त्याला कारण काय, तया त्या असणाऱ्या पुरुषांनी तेची म्हणजे मागील जन्मामध्ये की जे अभ्यासे, मागील जन्मामध्ये काय केला होता, अभ्यास केला होता. पण तो अभ्यास करून परमात्म्याशी एकरूप झालता का? परमात्म्याशी मात्र एकरूप झालेला नव्हता. म्हणजे त्याची समरसता समाधी अवस्था प्राप्त झाली होती का? नव्हती प्राप्त झाली. पण मागच्या जन्मामध्ये अभ्यास करून ती सद्बुद्धी प्राप्त झाली ना, ही मात्र जमेची बाजू होती. त्याचा परिणाम काय केला? समाधी घरपुसे माणसाचे, म्हणजे ती समाधी आणि काय करते, घर पुसत 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 येते कुठं, माणसाचे मन कुठं राहते, अशा मनाचं घर आणि विचारत समाधी येत असते. वास्तविक पाहिलं तर आपल्याला मनाच्या माध्यमातून समाधी लावावं लागते. पण गंमत अशी का समाधीत याचं घर पुसत येते, विचारते येते, म्हणजेच याचा पूर्वजन्मीचा अभ्यास त्या ठिकाणी काय अतिशय बळकट स्वरूपाचा असला पाहिजे. जाणीजे योगपीठीचा भैरव, काय हा आरंभरंभेचा गौरव, का वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपाला जाणीजे. लक्षात घ्या, हा कोणी, हा योगपीठीचा भैरव. योगपीठीचा भैरव म्हणण्याचं तात्पर्य काय केलं, की योगरूपी जो साधना करत आहे, हा योग हा हेच कोणतं तरी पीठ आहे. जसं आपण आता एखादं कार्य करायचं असेल तर त्यामध्ये कसे नवग्रह ते पीठ वगैरे आपण तसं त्या ठिकाणी मांडत असतो. तर ती पीठ मांडतो आणि त्याच्यावरती काय असतं, त्या पीठाच्या अधिष्ठात्री देवता पीठावरती मांडल्या जातात. तसं हा आता इथं योग करायचंय तर योगाची अधिष्ठात्री देवता जर कोणी म्हटलं तर ते मार्गेचा कापडी काहीतरी ओवी आली बघा, आठवत असेल तर ते मार्गेचा कापडी महेशू अजूनही, अशी काहीतरी एक ओवी आपल्याला येऊन गेली होती. म्हणजे त्या योग मार्गाने अजूनही कोणत्या ठिकाणी मार्गक्रमण करत आहे, तर भगवान शंकर त्या ठिकाणी मार्गक्रमण करत आहे. म्हणून हा काय, हा असणारा योग स्थानावरचा कोणी भैरव. भैरव म्हणजे क्षेत्रपाळ म्हटलं जातं, त्याला भैरव असं म्हटलं जातं. तसं हा कोणी भैरव, म्हणजे याची साधना कशी आहे, थोडक्यात भगवान शंकराची जशी साधना आहे तशा भगवान शंकर कसं की साधना करता करता आणि त्या ठिकाणी लीन होऊन जातात, तद्रूप होऊन जातात. तसं हा सुद्धा काय योगपीठीचा एक प्रकारचा भैरव त्या ठिकाणी आहे. काय हा आरंभरंभेचा गौरव, म्हणजे ह्या ठिकाणी जसं शंकर आणि पार्वती, आणि त्या शंकर आणि पार्वतीचा विवाह सुरू झाला, पण आधी गौरव कोणाचा केला, गौरव करावा लागतो, म्हणजे मंगल करावं लागतं, पूजा करावं लागते. तर त्या ठिकाणी पूजा कोणाची केली, तर गणपतीची पूजा केली. आता परत कोणाला तरी वाटणं हा गणपती तरी कोण आहे, असं म्हटलं जातं. पण हा गणपती लक्षात घेता असताना कोण लक्षात घ्यायचा, सुरुवातीला मंगलाचरण केलं जातं, ते मंगलच केलं जातं ना. मंगल करणं म्हणजे गौरव करणं, पूजन करणं. म्हणजे सर्वाचा अधिष्ठात्री कोण आहे, सर्वांचा अधिष्ठान कोण आहे, तर सच्चिदानंद असणारा परमात्मा, त्याच्या सगुण किंवा निर्गुण स्वरूपाचं वर्णन करणं म्हणजेच मंगल करणं, पूजन करणं, गौरव करणं. अशा पद्धतीनं हा आरंभरंभेचा, ऐक नाही, आरंभ आणि रंभेचा म्हणजे पार्वती, आणि पार्वती आणि आरंभ म्हणजे सुरुवात. मग सुरुवातीला कोणाचं मंगल केलं जातं, कोणाचं पूजन केलं जातं, गौरव केलं जातं, तर आरंभ. आरंभ म्हणजे सुरुवात, कार्याच्या आधी सुरुवात करताना रंभेचा म्हणजे पार्वतीचा कोण, गणपती, त्याचं काय केलं जातं, गौरव म्हणजे पूजन केलं जातं. तसं हा, आणि ते काय होतं, तसं केल्याने हे कार्य पूर्णत्वाला जात असतं. तसं हा योगपीठेचा भैरव असून, अधिष्ठात्री देवता असून, शिवाय काय कोणतंही कार्य कोणतं त्या ठिकाणी कार्य सुरू केलं की ते कार्य पूर्णत्वाला घेऊन जाणारा जसा गणेश आहे, गणपती आहे, तसा हा काय गणपतीप्रमाणे अतिशय पूजनीय, गौरव करण्यासारखा आहे. की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूप आला, किंवा वैराग्य रूपी सिद्धी, म्हणजे त्या ठिकाणी वैराग्य काय आहे. वैराग्य म्हणजे कोणतं वैराग्य, सामान्य स्वरूपाचं वैराग्य घ्यायचं नाही, तर या ठिकाणी कसं सिद्धी म्हणजे पूर्णत्वाला गेलेलं वैराग्य. तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ किरणाई आण परी थारी ऐसे मन
त्याची परितेची थारी ऐसी मन शुद्ध व्हावे, हे महत्वाचं आहे का नाही. इतकं त्याचं मन त्या ठिकाणी शुद्ध झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे. म्हणजे त्याला त्या ठिकाणी काय वैराग्य झालं. म्हणजे कोणतं वैराग्य? विषयाविषयी झालेलं वैराग्य. आणि आता मन त्याचं कुठं कोणत्या विषयामध्ये जात आहे का? तर मन त्याचं कोणत्याही विषयामध्ये जात नाही. असा वैराग्य आणि सिद्धीचा म्हणजे पूर्ण वैराग्याचा अनुभव रूपा आला. आणि ते अनुभवच त्या ठिकाणी काय आहे? अनुभव रूपा आला. म्हणजे आता तो कसा आहे? तर त्याच्याकडं पाहिलं तरी त्या ठिकाणी काय आहे? वैराग्य, पूर्ण वैराग्य कसं आहे? हे साक्षात त्या ठिकाणी ते अनुभव रूपा आला आणि त्या ठिकाणी तो अनुभवच त्या ठिकाणी काय आहे? रूपा आला किंवा साकार किंवा मूर्तमंत जणू काही त्याचा आकारच त्या ठिकाणी तो आकार म्हणूनच त्या ठिकाणी आलेला आहे. हा संसार उमानिती माप का अष्टांग सामग्रीचे दीप, जसे परिमळाचे धरीचे रूप चंदनाचे. हा संसार उमानिती माप. आता हा काय करतो? संसाराचं काय करतो? माप करतो. माप करतो म्हणजे मोजतो. आता मोजतो याचा अर्थ आपण पाहिला की मोजणं म्हणजे नक्की तरी काय बरं? तो संसाराची मोजदार करतो, किंमत करतो. काय करतो किंमत? तो म्हणतो ठाऊकचे आहे संसार दुःखाचा, चित्ती याचा शिन वाहू नये. कशाला शिनवायचा? हा संसार नाहीतरी काय आहे? संसार दुःख मुळ चौकडे इंगड. याचा अर्थ काय? या संसाराचा फार विचार करायची गरज नाही. कारण हा संसार कसा आहे? दुःखरूपी. म्हणजे त्याची काय केली? मोजदार केली. मोजलं त्या संसाराला, किंमत केलं. आणि इथं काय? येत सार भगवंत फलकट तो संसार. संसार फलकट आहे. परमात्माच त्या ठिकाणी सार आहे, सुखरूप आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं हा संसाराचं काय करतो? माप करत असतो. का अष्टांग सामग्रीचे दीप. आता ती साधना करता असताना त्या अष्टांग योगाची साधना करताना त्याच्यामध्ये काय काय सामग्री आलेली? बरीच मोठी सामग्री आलेली आहे. मग आता एवढी मोठी सामग्री आल्याच्या नंतर आता त्याच्यामध्ये शेवट काय आहे? आधार कुठे आहे? तर जसं आपण एखाद्या समुद्रामध्ये जर गेलो तर त्या समुद्रामध्ये सुद्धा आपल्याला काय आहे? आधाराची म्हणजे एखाद्या द्वीप म्हणजे बेट वगैरे जर सापडलं त्या ठिकाणी, तर ते बेट जर सापडलं तर कुठंतरी आपण तरू शकतो, कुठेतरी आपण वाचू शकतो. तसं हे काय आहे? अष्टांग सामग्रीचे दीप 27 नंबर पहा बरं. अष्टांग योग साहित्याचे. आणि हे काय? बेट असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. काही ठिकाणी ती बाकीच्या ज्ञानेश्वरीमध्ये द्वीप शब्दाचा अर्थ दिवा मी पाहिला वाटतं कुठेतरी. त्याने दिवा असा केलेला होता त्या ज्ञानेश्वरीमध्ये. तर इथं द्वीप शब्दाचा अर्थ बेटच होईल. दिवा नाही व्हायचा ना. दीप वेगळा आणि द्वीप वेगळं असा दोन शब्द भिन्न आहे. पण काही ठिकाणी दिवा पण केला. असं आपल्याला इथं संगती काय लागते का? अष्टांग योग आहे. त्या योगामध्ये सामग्री म्हणजे त्याच्यामध्ये 5 यम, 5 नियम, त्याच्यानंतर त्याचा प्राणायाम, त्याच्यानंतर ते आसन, त्या आसनाच्या नंतर पुन्हा प्रत्याहार वगैरे, धारणा, ध्यान, समाधी, बराच मोठा असणारा विचार आहे. हाच कोणी समुद्राप्रमाणे असून त्याच्यातला तो कोणी द्वीप म्हणजे त्या ठिकाणी असणारं बेट आहे. अजून वर्णन करून सांगतात. जैसे परिमळाचे धरेजे रूप चंदनाचे. आणि याने काय केलं? परिमळाने म्हणजे परिमळ म्हणजे काय? सुगंध. कशातला सुगंध? चंदनातला वगैरे असणारा सुगंध. धरेजे रूप धारण केलेले रूप कशाचं? चंदनाचं. पण कोणी चंदनाचं रूप धारण केले? सुगंधाने चंदनाचं रूप धारण करावं अशा पद्धतीनं हा काय त्या ठिकाणी तयार झालेला आहे. तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्धी भांडारी होऊन काढला, दिसे त्याने मानव रुडला साधक देशे. तैसा संतोषाचा काय घडला. आणि हा जणू काय संतोष, आनंद, सुखाचा मूर्तिमंत काय त्या ठिकाणी पुतळाच घडला की काय, की सिद्धी भांडारी होऊन काढला. आणि अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या सिद्ध्या पाहायला मिळतात. अष्टमहासिद्धी खरं तर 18 सिद्धी सांगितल्या, पण त्याच्यामध्ये 10 सिद्धी गौण सांगितल्यात आणि 8 सिद्धीला महासिद्धी असं अष्टमहासिद्धी असं म्हटलेलं जातं. त्याचा अष्टमहासिद्धी घ्या आणि त्याच्यातून काय हा काढलेला आहे, हा बाहेर आलेला आहे. आणि म्हणजे काय? याच्या जर मनात आलं लहान व्हावं, लहान होतो, मोठं व्हायचं, मोठं होतं. आणि आणिमा, गरिमा अशा प्रकारच्या ज्या सिद्ध्या आहेत त्या सिद्ध्यांच्या माध्यमातून काय आपलं शरीर हलकं करू शकतो. आकाशाच्या पोकळीमध्ये
चालू शकतो, स्वर्गातला कुजबुज ऐकू शकतो, मुंगीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे त्याला कळू शकतं. साऱ्या गोष्टी त्याला त्या ठिकाणी काय दिसतात. म्हणून हा काय परिपूर्ण झालाय. सिद्धीच्या भांडारातूनच जर का हा निर्माण झालाय, उत्पन्न झालाय, बाहेर काढलेला आहे. इथं उत्पन्न झाला, आता हा शब्द आला लक्षात आपल्या. असो. दिसे तेने माने रूढला साधक दशे. दिसे म्हणजे अशा प्रकारचा काय आहे त्या ठिकाणी दिसतो. तेने माने रूढला साधक दशे. अशा प्रकारे काय झालेलं आहे त्या ठिकाणी तेने म्हणजे त्या साधनाच्या मानाने रूढला म्हणजे उत्पन्न झाला, वाढला. पण कुठं वाढला? कुठं वाढताना दिसत आहे? तर अशा प्रकारे तो साधक दशेमध्ये वाढलेला आहे. इथं पूर्ण अवस्था मात्र सांगितलेली नाही. साधक दशेमध्ये तो वाढलेला आहे. आता इथून पुढं त्या साधनेच्या माध्यमातून प्रयत्न त्याने केलेले आहे. पण त्या प्रयत्नाच्या माध्यमातून तो कुठं जातो? तर त्याचा विषय आपण आज पाहू. म्हणजे इथं जीवनमुक्त कसा असतो, त्याचं स्वरूप कसं असतं, त्याचं वर्णन आलेलं आहे. श्लोक वाचा, मग करू विचार आपण त्याचा. कोण वाचतंय का? वाचू? वाचा 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 ना, आहे ना ते, तुम्ही वाचा ना. मग असं वाचा, दोघे वाचा. तुम्ही वाचा अगोदर. ठीक आहे. प्रयत्नाद्यमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषा अनेक जन्म संसिद्ध असतो याती परागती. श्लोक टीका श्री ज्ञानोबा श्री तुकाराम. प्रयत्नाद्यमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्ध ततो याति परम गतिम. प्रयत्नात येत मानसतो योगी शुद्ध संसिद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्ध ततो याती पराम गतिम. योगी तत्पर राहुनी दोष जाळीत अनेक जन्म संपूर्ण होऊन मोक्ष पावतो. हा आता जो वर्णन चाललेला आहे, तर याने काय केलं? तर याने ह्या योग्याने तत्पर राहून म्हणजे काय? श्रद्धा तर अंतःकरणामध्ये पूर्वीचीच बळकट होती, पण आता हा तत्पर राहिलाय कशामध्ये? अभ्यास करण्यामध्ये हा त्या ठिकाणी तत्पर राहिलेला आहे. आणि तत्पर राहून काय करतो? दोष जाळीत अनेक जन्मामध्ये त्याने काय केलेले? एक प्रकारचा त्या ठिकाणी काय दोष आहे. म्हणजेच त्या ठिकाणी दोष शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? पापादी वगैरे दोष, किंवा अंतःकरणामध्ये असणारे चंचलता, विक्षिप्तता, मल वगैरे अशा प्रकारचे काय अनेक प्रकारचे दोष आहे. मग याने काय केलं? त्या दोषांना जाळण्याचं काम केलेलं आहे. मग दोषांना जाळत असताना त्या ठिकाणी त्याला अनेक प्रकारच्या गोष्टींना किंवा त्या प्रतिबंधांना आणि पुढं जावा लागत होतं. पण त्या सर्व प्रतिबंधांना तो पुढं जाऊन आणि त्याचं काय केलेलं आहे? त्याने नायनाट केलेलं आहे. पण कुठं केलेलं आहे? अनेक जन्मामध्ये केलेलं आहे. हे कसं काय कळालं? म्हणजे ह्या जन्मामध्ये त्याचं त्या ठिकाणी काय सारे लक्षणं पाहायला मिळले. कारण तो ह्या ठिकाणी जीवनमुक्त जसा पुरुष आहे का नाही, त्या जीवनमुक्त पुरुषाप्रमाणे त्याची सारी लक्षणं पाहायला मिळतात. मग आता काय राहिलं होतं? फक्त निश्चय व्हायचा राहिला होता. पण आता त्याचा निश्चय पण या ठिकाणी झाला. आणि मग निश्चय झाल्याच्या नंतर काय झालं? याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा. अशा पद्धतीनं हा योग साधनेच्या माध्यमातून त्या परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाला. म्हणण्याचं तात्पर्य काय होतं? मग कोणी पण असं म्हणत, मग योगानेच त्या ठिकाणी मोक्ष होतो आणि ज्ञानाने तर काही मोक्ष होत नाही. मग आता ज्ञानोबर आहे असं इथं योगाच्या माध्यमातून मोक्ष होतो, नंतर म्हणतात ज्ञानाच्या माध्यमातून मोक्ष होतो. नक्की काय मानायचं? तर याच्यातून एवढंच लक्षात घेता येतं. तर योगाने काय होतं? आपली इंद्रिय आपल्या ताब्यात येतात, आपलं मन आपल्या ताब्यामध्ये येतं, साऱ्या गोष्टी आपल्या ताब्यामध्ये येतात. आणि काय होतं की तो परमात्मा मी आहे असं त्याचा काय होतं? निश्चय होतो. म्हणजे त्या निश्चयावरून तो ढळत नाही. म्हणजे हे सगळ्या योगाधिक सगळी साधना केली, हे याच्यातून काय लाभ झाला? आता दादा आपल्याला नेहमी सांगतात की ध्यान वगैरे नेहमी करत चला, चिंतन करत चला, नामस्मरण करत चला. हे सगळ्याचं कारण काय असेल? अहो याच्यातून तुम्ही तयार होता, हळूहळू तयार होता. आणि मग फक्त राहतं काय? काना वाचनाची भेटी सरिसाची पाय किरटी.
वस्तू होणे उठी कौन एको. लगेच तो वस्तू रूप म्हणजे परमात्मा स्वरूप होत नाही का? लगेच तो परमात्मा स्वरूप त्या ठिकाणी होऊ शकतो. पण कसं होऊ शकतो? त्याच्यामध्ये एक 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 जे आडव्या असणारे जे प्रतिबंध आहे ते तर आधीच संपवावं लागतील ना. ते संपवावं लागतात. तर नंतर काय होतं? मग उरला उरे विठ्ठल. मग राहतं खाली काय? जसं पाण्यावर आलेलं शेवळ ते फक्त बाजूला करायचं असतं. पाणी काही नवीन काही कुठून आणायचं नसतंच. म्हणजे त्याचं त्या स्वरूपाची त्याला ओळख होते. म्हणजेच हा काय मोक्ष स्वरूपाला प्राप्त होतो. पण एकाएकी हा मोक्ष स्वरूपाला प्राप्त झाला का? तर एकाएकी अशा प्रकारचा मोक्ष स्वरूपाला तो प्राप्त होत नाही. पण त्याने अनेक जन्म आणि काय करतो? दोष जाळीत आणि एक 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 दोष आणि त्या ठिकाणी काय जाळल्या म्हणजे नष्ट करत 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 काय करतो? संपूर्ण म्हणजे त्या ठिकाणी काय पूर्णता होऊन मोक्ष पावतो. आणि अशा प्रकारचा तो मोक्ष स्वरूपाला त्या ठिकाणी काय प्राप्त होत असतो. आणि तो मोक्ष कसा आहे? त्या ठिकाणी श्रेष्ठ असं सांगितलेलं आहे. म्हणून सगळ्या गतीची गती परमगती अशा प्रकारच्या त्या मोक्ष स्वरूपाला त्या ठिकाणी प्राप्त होतो. चला आता वेळ पण थोडा राहिला, जवळजवळ आता 20 मिनिटं राहिल्यात. 20च मिनिटामध्ये याचा विचार करावा लागेल. थोडंफार होईल मागं पुढं. जे शतवर्षाची आकोडी जन्म सहस्राची आडी लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची. जे जे शब्दाने तर कारण पण होईल किंवा जे शब्दाने जे जरी म्हटलं तरी चालेल. चला दोन्हीपैकी काही घ्या. वर्ष शताची या कोडी. आता इथं वर्ष शब्द आला. शत म्हणजे 100 आणि कोडी म्हणजे कोट्यावधी. आता याला जन्म त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. पण ते जन्म कसे होते? 100 वर्षाचे असणारे त्याचे जन्म त्या ठिकाणी होते. आणि ते किती होते? कोडी म्हणजे कोट्यावधी. म्हणून इथं असं घ्यायचं 100 वर्षाचे कोट्यावधी वर्ष. 100 वर्षाचे कोट्यावधी म्हणजे त्याचे जन्म सहस्राची आडी आणि त्याच्यात जन्म किती झाले? जन्म त्याचे किती झाले? 100 वर्षाचे कोट्यावधी हजारो जन्म त्या ठिकाणी झाले असं. आणि त्याच्यामध्ये काय आडी म्हणजे अशा प्रकारचे काय त्याला अनेक प्रकारचे विघ्न, अनेक प्रकारचे प्रतिबंध आणि त्याला त्या ठिकाणी काय झालेले आहे? प्राप्त झालेले आहे. म्हणजे वर्ष किती? 100 वर्षाचं वय त्याचं. आणि 100 वर्षाचं वय आणि त्याच्यामध्ये किती किती असं हे झालं, असे वर्ष झाले म्हणजे असे कोट्यवधी वर्ष झाले. म्हणजे त्याने कोट्यवधी वर्ष आणि त्याच्यामध्ये काय जन्म सहस्राची आडी आणि हजारो जन्माचे प्रतिबंध. त्या प्रतिबंधांना काय केलं त्याने? लंघन केलं म्हणजे काय? अतिक्रमण केलं, लंघून गेला. अशा प्रकारचा तो त्या ठिकाणी लंघून गेला म्हणजे काय केलं? की त्या एक असणारा जो प्रतिबंध आहे, एक असणारं जे विघ्न आहे, त्या विघ्नाला त्याने काय केलेलं? अतिक्रमण करून त्याला लंघून अशा प्रकारे तो काय पलीकडे निघून गेलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आता कोणत्या प्रकारचे पाप राहिलेत का? दोष राहिलेत का? कोणत्याही प्रकारचे दोष राहिलेले नाही. आपण म्हणतो हे एकाएकी त्यांना कसं काय झालं? एकाएकी कसं काय कोणाला होईल बरं? एकाएकी कोणालाच कधी होत नाही. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी 16 वर्ष लिहिली हे आपण पाहतो. आणि आपल्याला वय झालं तरी अजून ज्ञानेश्वरीची ओवी कळत नाही, शब्दाचा अर्थ लागत नाही असं म्हणतो. मग माऊलीनं हे एकाएकी कसं काय झालं असं बरं? अहो माऊलीच कबुली देऊन सांगतात की नाही. माऊली स्वतःच म्हणतात माझ्या सत्यत्वाचे तप वाचा केली बहुत कल्प. तया फळाचे हे महादीप पातले प्रभू. तया फळाचे हे त्याचं फळ काय? महादीप म्हणजे हे गीतारूपी असणारं तत्व. आणि हे काय झालेलं आहे मला याच्यावरती काहीतरी ओवे आलेले आहे बघा. लोहाचे नाही की टिटिबी चाचुवरी माप सोये सागरी मी नेनतो त्या परिप्रवृत्त तीर्थ. म्हणजे टिटवी जसं आपल्या असणाऱ्या अंड्यांना बाहेर काढण्याकरता त्या समुद्रामध्ये चोच घालून माप सोये सागरी आणि त्या समुद्रात चोच घालून पाणी उपासण्याचं काम करत होते. तसं माऊली म्हणतात मी नेनतो त्या परिप्रवृत्त तीर्थ. मी नेनता म्हणजे मी आज्ञेने आहे त्या ठिकाणी असं माऊली सांगतात. आणि एवढ्या मोठ्या याला हात घालतात. पण हे एवढ्या मोठ्या आता गीतारूपी हे महादीप आहे आणि याला हात घालणं शक्य आहे का? हे सोपं आहे का? उलट माऊली म्हणतात हे अपार कैसेने कवळावे महातेजे कवने धावळावे गगनमुठी सोहावे आकाश जीवे. एवढे चिलटे आणि त्याने एवढ्या मोठ्या आकाशाला कसं काय मोठे धरावं? महातेजे कवने धावळावे
हे महातेज म्हणजे सूर्य, त्याला कोणी प्रकाशित करावं? हे अपार कवने कवळावे, हे अमर्यादित आहे आणि याला कोणी आवाक्यात आणायचं बरं? येईन का याला आवाक्यात आणता येईल का? तर याला अशा प्रकारे आवाक्यात आणणं सुद्धा फार कठीण आहे. म्हणजे ते काही सामान्य नाही ना. उलट त्याचं वर्णन करताना काय म्हटलं, की या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, जे तर भावाने प्रश्न करी चमत्कारुणे. या गीतार्थाची थोरवी काय सामान्य आहे का? हा, ते तर या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, म्हणजे भगवान शंकर त्याचं काय करतात, विचार करतात, चिंतन करतात. आणि तिथं भावाने पार्वती त्या भगवंताला विचारतात, काय करताय? चमत्कारुणे मोठ्या नवलाने प्रश्न करतात, तुम्ही देवादी देवन हे काय करतात? तिथं हारू म्हणे निजे, देवी जैसे का स्वरूप तुझे. तिथे हारू म्हणजे शंकर म्हणू लागला, नेणीचे काय कळा नाही हे काय. म्हणजे काय, हे नित्य नूतन देखी जे गीता तत्व, जसं देवी तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही, नवीन नवीन पाहायला मिळतं, तसं हे गीता तत्व आहे. अशा प्रकारचा हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा गुरु, तो स्वय सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादाला. किती वर्णन करायचं. असं असणारं हे व्यापक असणारं गीता तत्व, हे महादीप आणि तया फळाचे महादीप. अशा प्रकारे हे काय, या गीतारूपी तत्वाला, ग्रंथाला हात घालता आला, याच्यावरती चिंतन करता आलं. वय असतं 16, 16व्या वर्षी हे सगळं केलं. पण त्याच्या मागचं कारण कुठं पाहिलं आपण? त्याच्या मागचं वाचा केली बहुत कल्पापर्यंत हे सत्यवादाचं तप, हे मात्र दिसत नाही. हे मात्र दिसत नाही. एका जन्मामध्ये माऊली तुम्हाला दिसले, एका जन्मामध्ये तुम्हाला तुकोबराय दिसले. एका जन्मात झालं का? एका जन्मात झालं नाही. ते म्हणे तिळे तिळे पुन्हा साचा पडे, तरीच हे बहुत जन्माचे जोडे. हे किती जन्माचे? अनेक जन्माचे ना, बहुत जन्माचे. बहुत सुकृताची जोडी, सोपा पर्याय सापडला. आणि म्हणून विठ्ठल आवडे. आता इथं बहुत म्हणलं ना, म्हणजे पुष्कळ, खूप, आहे का नाही? बहुत सुकृत, सुकृत म्हणजे पुण्य. हे पुण्य कधी प्राप्त झालं? वाचा केली बहुत, कल्पापर्यंत सत्य बोललो, कल्पापर्यंत वर्णन आलं, तिळे तिळे पुन्हा साचा पडे, तरीचे हे बहुत जन्मीचे जोडे, आहे का नाही? अशा प्रकारे ते प्राप्त होतं. किंवा कोट्यावधी सांगत असताना माऊली म्हणतात बघा, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोंडी गेली त्यांची. कोट्यावधी पाप गेली, पण कशी काय गेली? अनंत, अनंत आहे का नाही? अनंत जन्मामध्ये अनंत पाप केली, पण त्याने काय सगळी गेली. म्हणजे अशा प्रकारची त्यांची साधना होऊन आणि 100 वर्षाच्या कोट्यावधी आणि जन्मामध्ये हजारो प्रकारचे असणारे जे प्रतिबंध आहेत, ते लंघिता त्याचं अतिक्रमण करून पातला थडी आत्मसिद्धीच्या, आणि अशा प्रकारच्या आत्मसिद्धीच्या थडीला, किनाऱ्याला, तीराला प्राप्त झाला. आता ह्या तीरावर, ह्या आत्मस्वरूपाच्या सिद्धीला आणि जाण्याकरता अनेकांनी प्रयत्न नाही केले का? कितीतरी अनेकांनी प्रयत्न केलं. ओवीच आलेली त्यामध्ये काय, की तैसे असतीच्या महापुरी, तैसे असतीच्या महापुरी रिगताती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पहिले तरी विपायला निघे. एखादा कोणीतरी त्या प्राप्तीचं पहिलं तीर कोणतं? आत्मसिद्धीचं थडी, पातला थडी आत्मसिद्धीची, आत्मस्वरूपाच्या सिद्धीला. म्हणजे आत्मस्वरूपाची सिद्धी म्हणजे मोक्ष स्वरूपाच्या किनाऱ्याला हा कोण झालाय? प्राप्त झालेला आहे. पण याने काय केलेलं आहे? अनेक जन्मामध्ये अशा प्रकारे हजारो प्रतिबंध आले, पण त्या एक एक प्रतिबंधाला तोंड देत 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 आणि ह्या जन्मामध्ये तुम्हाला अशा प्रकारे तो दिसू लागला, जीवनमुक्त वाटू लागला. तो काही एका जन्मामध्ये झाला नाही, अनेक जन्माची त्याची साधना आहे. आपली पण अनेक जन्माची साधना आहे. म्हणून ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथामध्ये आपण प्रवृत्त झालो. सहजासहजी असं गुणी प्रवृत्त होत नाही. अनेकांना अनेक विचार समोर येतो, ते तयार पण होतात, नाही उद्यापासून करू, पण त्यांचे प्रयत्न कमी पडतात. म्हणजे त्याने अजून त्या असणाऱ्या दोषांचं उल्लंघन केलेलं आहे का? त्याचा प्रतिबंध निवृत्त केलेला आहे का? केलेलं नाही. मग ते आत्मस्वरूपाच्या सिद्धीच्या किनाऱ्याला येतील का? ते येणार नाही. पण हा जे अर्थ येतोय, हा जे अर्थ येतोय, त्या अर्थी आपण पण हळूहळू येऊ शकतो, एवढी शाश्वती पक्की. असो, म्हणून आत्मसिद्धीची पातला थडी आत्मसिद्धीची, आणि अशा प्रकारच्या त्या आत्मसिद्धीच्या थडीला प्राप्त झालेला आहे. बरंच आता त्याच्यामध्ये सांगण्यासारखं जरी असलं, पण आता ते मात्र वेळ नाही. त्याच्यामध्ये यम नियमाचं बरंच पालन करावं लागतं. त्याच्यामध्ये यम असतात 5 प्रकारचे: अहिंसा, सत्य, आस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. हे 5 प्रकारचे यम असतात, 5 प्रकारचे नियम असतात: शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि काय
ईश्वर प्राणिधान अशा प्रकारचे यम नियम याचे एक 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 मार्गक्रमाचं उल्लंघन करत 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 अशा प्रकारे काय करतो, आत्मसिद्धीच्या थडीला म्हणजे किनाऱ्याला येऊन तो त्या ठिकाणी पोचत असतो. म्हणून म्हणून वरचं खाली घ्यायचं. म्हणून म्हणून साधन जात आगवे अनुसरितया स्वभावे मग ऐतिय बैसे राणीवे विवेकाच्या. म्हणून साधन जात आगवे, म्हणून जेवढीच काही साधन आहे ना, आगवे म्हणजे संपूर्ण, आणि साधन जात जात म्हणजे समूह. आता जेवढे काही साधन आहेत का नाही त्याच्या ठिकाणी अनुसरितया स्वभावे, आणि अनुसरितया स्वभावे त्याचा स्वभावच असा झालेला असतो. आता हा स्वभाव कोणत्या जन्माचा असतो, ह्या जन्माचा का मागच्या जन्माचा? स्वभाव तर त्याच्या मागच्या जन्माचा आहे, कारण त्या मागच्या जन्मामध्ये त्याने साधनं पूर्ण केलेली आहेत. एकही साधन ठेवलेलं नाही. फक्त या जन्मामध्ये काय नुसतं बसला तरी साधन आपोआप त्या ठिकाणी होत असतं. का याला साधन करायची गरज नाही. उलट साधनं काय करतात, याच्याकडे येतात का हा साधना का जातो. उलट अनुसरण कोण कोणाचं करतं, हा साधनाला अनुसरण असतो का साधनाच याला अनुसरण असतात. सुरुवातीला हा जेव्हा साधक अवस्थेमध्ये होता तेव्हा याला साधनाला अनुसरायला लागत होतं, पण हा सिद्ध अवस्थेला प्राप्त झाला. आता याला साधनाला अनुसरण्याची आवश्यकता नाही, साधनच याला स्वतः काय करतात, अनुसरून त्या ठिकाणी असतात. म्हणून अशा प्रकारे साधन जाता आगे, म्हणजे जेवढी साधनं आणि साधन जात म्हणजे त्या साधनाचे काही समूह असतील, जितकी काही साधनं, कोणतेही साधन घ्या, ज्ञान घ्या, भक्ती घ्या, वैराग्य घ्या, तुम्हाला जे काही साधन असेल ते सगळे साधनाचा समूह आगवा म्हणजे संपूर्ण जे साधनांचा समूह आहे, अनुसरे तया स्वभावे, आणि त्याला स्वाभाविकपणे काय करतात, प्राप्त होतात. म्हणजे साधनच त्याला जणू काही त्या ठिकाणी अनुसरतात. याला साधनाला अनुसरण्याची आवश्यकता नाही, म्हणजे साधनच त्याला अशा प्रकारचे अनुसरण्याचं काम करतात. स्वाभाविकपणे त्याला साधनं अशा प्रकारची ती प्राप्त होत असतात. पाठी नाही मग आयतीय बैशे राणीवे विवेकाचे. आणि मग काय होतं, मग त्या ठिकाणी आयती म्हणजे तयारच, आयतीच, बैशे राणीवे, राणीव म्हणजे राज्य, बैशे म्हणजे गादीवर, आणि विवेकाचे म्हणजे विवेकरूपी गादीवर. हा त्या ठिकाणी आयता तयार झालेली विवेकरूपी गादी आहे, त्या गादीवर त्या ठिकाणी बसतो. आता याचा जो विचार आहे, हा विचार ह्या जन्मात याने केलेला आहे का? ह्या जन्मात विचार झालेला नाही. विचार याचा कोणत्या जन्मात झालेला आहे, मागच्या जन्मात झालेला आहे. मग याला ह्या ठिकाणी काय फक्त थोडीफार साधना राहिली होती, आणि साधना राहिली होती पण साधनामध्ये तो परिपक्व झालेलाच होता. मग हे अशा प्रकारची साधना त्याला होऊन लगेच तो काय करतो, विवेकरूपी आणि त्या गादीवरती तो त्या ठिकाणी बसून काय ऐतिय बैशेर आणि विवेकाच्या, आणि ह्या असणाऱ्या आयत्याच तयार असणाऱ्या विचारूपी विवेकाच्या गादीवर बसून राणीवे म्हणजे राज्य करतो. म्हणजे राणीव शब्दाचा राज्य होतो, राज्य अर्थ होतो. म्हणजे हे राज्य चालतं का नाही, हे राज्य कसं चालतं त्याचं, तर विवेकावरती विवेकाचं राज्य चालतं. म्हणजे कोणतीही गोष्ट जर करायची जर झाली तर तो विवेकाला धरूनच त्या ठिकाणी अशा प्रकारची कार्य करत असतो. विवेक टाकून मात्र कोणतं कार्य करत नाही. म्हणून याचं सगळं कार्य, याचं राज्य चालतं. पण कोणतं, विवेकरूपी गादीवर बसून अशा प्रकारे तयार असणारी विवेकरूपी गादी, त्या गादीवर बसून अशा प्रकारचं त्याचं काय हे राज्य त्या ठिकाणी चालत असतं. म्हणजे त्याला रिद्धी सिद्धी दासी कामधेनू घरी परिणय भाकरी भक्षवया. रिद्धी सिद्धी आहे आणि कामधेनू जरी असले पण खायला भाकरी आहे का, पण त्याचा विचार आहे ना, मी कोण आहे, तू का म्हणे आम्ही राजे त्रिलोक्याचे, आम्ही त्रिलोक्याचे राजे आहोत. हा विवेक आहे का नाही त्याचा, म्हणजे विवेकावरती तो आरूढे. मग त्याचं राज्य तो कोणत्या गादीवर, विवेकाच्या गादीवर बसला आणि काय करतो, सारासार विचार त्या ठिकाणी करतो. नाहीतरी काय फलकट तो संसार येत सार भगवंत, हा विचार त्याचा आहे. म्हणजे अशा प्रकारच्या विवेकरूपी गादीवर बसून त्याचं राज्य त्या ठिकाणी चालत असतं. पाठी विचारता या वेगा तो विवेकही ठाके मागा, मग अविचार नियती अंगा घडून जाय. पाठी विचारतया वेगा, आणि आता त्याच्यानंतर पाठीमागे विचारतया वेगा. आता त्याचा त्या ठिकाणी असणारा विचार करण्याचा जो वेग असतो, बरोबर आहे का नाही, विचार आता इथं जसं आपण माग ओव्या पहिल्याच अध्यायामध्ये ओव्या आल्या होत्या की हे बोला आधी झोंबेजे नाही, हे इंद्रिय नेणता भोगीजे, हे शब्दाविन संवादीजे, इंद्रिया नेणता भोगीजे, आणि बोला आधी झोंबेजे प्रमयाशी, ही ओव्या आली का नाही.
बघा पहिल्याच अध्यायामध्ये हे ओवे आलेले आहे. म्हणजे काय, बोल आधी झोंबीचे प्रमेय असे इंद्रिया निळता भोगीचे. इंद्रियांना सुद्धा याचं काय याची माहिती म्हणजे याचा तपास लागता कामा नाही. हे बोलण्याच्या आधी याचं काय सिद्धांताचं आकलन व्हावं. म्हणजे याला फार बोलायची गरज आहे का, विचार करायची गरज आहे का, काही गरज नाही. इतकं त्याचं काय सूक्ष्म स्वरूपाची त्याला कुशाग्र बुद्धी प्राप्त झालेली असते. आणि त्याने काय होतं, विचारता या वेगा आणि तो असणारा विचाराचा जो वेग आहे का नाही, ते या विचाराचा वेग इतका असतो की त्याच्यामध्ये काय होतं, तो विवेकही मागे टाके. आणि त्या विवेक जो आहे का नाही, तो कुठं राहतो, मागं राहत असतो. म्हणजे हा विवेक करा, तो विवेक करा, हे काही काम करायची गरज असते का? हे काही काम करायची गरज नसते. तो विचार सुद्धा त्या ठिकाणी काय आहे, मागे त्या ठिकाणी राहिलेला असतो. बघा पुढच्याच अध्यायामध्ये ओवे आलेले आहे. मग काय ओवे आहे, मग ज्ञानाच्या वेळी झाकती जाणीवेचे डोळे. काय बघा बरं ओवे, इथंच ओवे आलेले. मग ज्ञानाच्या वेळी, ज्ञान जेव्हा त्याला ज्या वेळेला ज्ञान होतं की नाही, त्यावेळेस काय होतं, झाकती जाणीवेचे डोळे. आणि अशा प्रकारचे जाणीवेचे, जाणतेपणाचे अशा प्रकारचे डोळे त्या ठिकाणी काय करतात, झाकले जातात. जैशी तिरी नाव न ढळे टेकल्यासाठी. आता जर ती नाव आणि तीराला त्या ठिकाणी काय टेकली, मग आता ती ढळेल का, ती हालचाल करेल का? हालचाल कुठपर्यंत आहे, तिचा प्रवास कुठपर्यंत आहे, जोपर्यंत तीराला टेकत नाही तोपर्यंत. आणि तीराला टेकली का मग तिची हालचाल होते का, तिची कोणत्या प्रकारची हालचाल होत नाही. मग तसं इथं जाणवेच्या वेळेला पूर्णपणे इथं ज्ञानाच्या वेळेला काय, झाकती जाणवेचे डोळे, डोळे पण झाकून जातात. म्हणजे कोणत्या प्रकारची जाणीव, विवेक वगैरे हे काय करतात, मागच त्या ठिकाणी राहत असतात. नाही खाली उभी आली इथं, तैशी जाणीव जेथ न रिगे, विचार माग होता पावले रिगे. तैशी जाणीव जेथ न रिगे. आता त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची जाणीव वगैरे आहे का नाही, ती न रिगे, तिचा प्रवेश होतो का, नाही. विचार माग होता पावले रिगे. आणि विचार काय करतो, मागल्या पावलाने काय करतो, निघतो. म्हणजे विचार त्या ठिकाणी राहतो का, राहत नाही. तर्क आणि नेगे अंगी जायच्या. आणि त्या ठिकाणी तर्कू आईनी अशा प्रकारचा निश्चय गती नेगी अंगे जायच्या. म्हणजे कोणता तर्क वितर्क राहतो का, कोणत्याही प्रकारचा तर्क वितर्क राहत नाही. का बरं, कारण तो परमात्मा जो असतो तो तर्क हा तर्काच्या देठी गोचर नव्हे किरटी. आता तिथं तर्क करायचं का, काही विवेक करायचा का, बरं विवेक तरी का करायचा वा बरं. बरं जी वस्तू आपल्याला प्राप्त झाली, मी आत्मा सच्चिदानंद रूप आहे, एवढं कळलं, त्याच्यावर काय विचार करायचा का, काही विवेक करायचा का, लगेच त्याचा निश्चय होतो, मी आत्मा सच्चिदानंद रूप आहे. आता ते एक उदाहरण असं म्हटलं दादाने की म्हणे त्या भाऊंचं उदाहरण दिलं. म्हणे थोडंफार काही कर्ज झालं आणि ते पाठायला गेले होते गुरुजींकडे का, तर तिथं ते गुरुजी विचारले, बाबा एवढी चिंताग्रस्त का आहे, असं म्हटल्याच्या नंतर ते म्हणले दुर्लक्ष झालं, थोडं कर्ज झालं. ते म्हणले ब्रह्मा कुठं कर्ज असतं का, असा फक्त शब्द वापरला. हे लगेच तटकन जागा झाले. मग एवढा विवेक केला का त्याने, केलाच नाही. म्हणले ब्रह्मा कधी कर्ज होतच नाही. कधी ब्रह्म कर्ज बाजारी होतं का, फक्त हे वेळ येतात जातात एवढं फक्त होतं. मग त्याच्यावरती काही लय गुंतून राहण्याचं काही कारण नाही राहतं. म्हणजे बाकीचा विवेक सुद्धा मागं राहिला का नाही, मग त्यांचा विचार किती पटकन झाला बरं, विवेक सुद्धा बाजूला राहतो. म्हणून म्हटले तर पाठी विचार, हा पाठी विचारता या वेगा. आणि तो पाठीमागचा जो विचार त्याचा वेग इतका असतो की तो विवेकही मागे टाके, लगेच त्याचा विवेक करायचा, अमुक करायचं, ते सगळं मागं राहतं. मग विचारणीय ते अंगा घडून जाय. आणि म्हणून त्याचा विचारणीय शब्दाचा अर्थ काय, विचार ज्या ठिकाणी पोहोचत नाही, म्हणजे ज्याचा विचार सहजासहजी केला जात नाही. खरं त्या परमतत्वाचा विचार होईल का, कसा विचार करणार, ते साकार आहे का निराकार आहे, ते सावयव आहे का निरावय आहे. जे मुळात निरावय आहे त्याचा विचार करता येतो का, त्याचा मुळात विचार करता येत नाही. असं ते कसं आहे, अविचारणीय आहे ते परमतत्व. आणि ते अविचारणीय असणारं परमतत्व आहे. त्या परमतत्वाशी काय, ते अंगा घडून जाय. ते परमतत्व, ते ब्रह्मतत्वच तो काय होतो, अंगा म्हणजे स्वतः घडून जाय, स्वतःच त्या ठिकाणी परब्रह्म स्वरूप होतो. म्हणजे त्या ठिकाणी विचार सुद्धा काय पोचत नाही, विचाराचा विचार त्या ठिकाणी राहत नाही. असं असणारं परमतत्व, त्या परमतत्वाशी तो एकरूप होऊन जातो. म्हणजे घडून जाय म्हणजे परमात्मा रूपच घडून जातो. ते परमात्मा सोडून दुसरं काही त्या ठिकाणी
होतच नाही त्या ठिकाणी. जसं ओवी पाहतो की नाही, वस्तूशी जाणे जाता जाणण्याची वस्तू तत्वता, तिथे जाणे आणि जाणता काहीच आहे. तिथे जाणणारा आणि ज्याला जाणायचं ते उरल का? उरणारच नाही ना. तैसे विचारता निरासले, हे प्रपंच सहज सांडवले. मग तत्व उरले ज्ञान याशी, त्याला तत्व उरतं आणि उरून काय होतं, त्या तत्वाशी तो त्या ठिकाणी काय आहे, एकरूप होऊन जातो. तो काय मात्र त्या ठिकाणी वेगळा राहत नाही. किंवा आणखीन एक ओवी, तैसे राग द्वेष निमाले, मग ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो सुख भोगी आपुले आपण. म्हणजे कोणतं सुख भोगतो? आपला आपण. का? त्याच्याशी तो एकरूप होऊन जातो ना. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पुढे काय होतं, तेथ मनाची मेवढी विरे, पवनाचे पवनपण सरे, आपण पा आपण मुरे आकाशे हे. तेथ मनाचे मेहड काय मनाचे मेहुडे विरे. आता ते असणार मनाचं मेवढं. मनाचं मेवढं म्हणजे काय? हे ढग. हे कोणतं ढग आहे? येणारं जाणारं ढग. मन काय करतं? संकल्प विकल्प मन ह्या ठिकाणी करतं. म्हणजे मन संकल्प विकल्प करतंय की नाही, हेच काय येणारे जाणारे ढग आहेत. हे काय येणारे जाणारे ढग आहे. पण हे आता जाऊ दे, विचार आता करायला आपल्याकडे वेळ थोडा राहिला, 10-5 मिनिटांमध्ये उरकून घेऊ. सरळ सरळ अर्थ सांगतो, उद्या वाटलं त्याचा विस्तार करू. ते तर मनाची मेवढे विरे, म्हणजे मनापासून उत्पन्न होणारे जे संकल्प विकल्प आहे का नाही, ते संकल्प विकल्प रूपी मनाचे ढग ते काय करतात? विरतात. कुठं आले होते हे ढग? ढग कुठे येतात? आकाशामध्ये येत असतात, आहे का नाही? जसं मना अवकाश आणून या. मन हे आकाशाप्रमाणे असतं, व्यापक असतं, बरोबर आहे का नाही? हा. पण त्या मोकळ्या मनामध्ये काय करतात? हे संकल्प विकल्पाचे अशा प्रकारचे ढग येत असतात. परंतु ते सुद्धा त्या ठिकाणी काय होतं, हा ब्रह्मस्वरूप झाल्याच्या नंतर हे ढग सुद्धा काय विरून जातात. आणि विरणार कुठं बरं? ते जिथून निर्माण झाले तिथंच विरणार ना, दुसरीकडे विरणार नाही ते. म्हणून मेवढे विरे संकल्प विकल्पाचे ढग त्या ठिकाणी विरून जातात. पवनाचे पवनपण सरे, आणि प्राणाचा प्राणपणा जो असतो का नाही, आता प्राणाचा प्राणपणा म्हणजे काय? प्राणाच्या ठिकाणी काय असतं? चांचल्य असतं ना. प्राण एका जागी स्थिर असतो का कधी? प्राण सारखा त्या ठिकाणी काय वारा काय वारा त्या ठिकाणी हलणारा असतो, स्थिर न राहणारा असतो. मग हा वाऱ्याचा वारेपणा, प्राणाचा प्राणपणा, हा सुद्धा काय होतो त्या ठिकाणी? सरतो, नाहीसा होतो, संपून जातो. मग संपून जायचं म्हणजे हा जाईल तरी कुठून संपून बरं? आपण हे संगत लावताना असं पाहिलं की विषय आहे का नाही, हे विषय कुठं आहे? इंद्रियाच्या ठिकाणी असतात. इंद्रियांना विषयाची आवड असते. या इंद्रिया विषया वाचून काय, म्हणजे विषयाचा संबंध कुठे आहे? इंद्रियाच्या ठिकाणी. इंद्रियाचा संबंध कुठे आहे? मनाच्या ठिकाणी. मनाचा संबंध कुठे आहे? प्राणाच्या ठिकाणी. प्राणाचा संबंध कुठे बरं? प्राण कुठं असतं सांगा बरं? वायू कुठं असतो? पंचकरण पाहिलं ना. पृथ्वी कुठे जाते? पाण्यात. पाणी कुठं झालं? तेजात. तेज कुठे गेलं? वायूत. वायू कुठे जाणार? म्हणा ना, आकाशात. आकाश कुठे जाणार? आकाश कुठे जाणार? मायेत. आणि माया कुठे जाणार? परमात्मा स्वरूपामध्ये. असं तर आहे ना, हे तर लक्षात आहे ना. तसं पवनाचा पवनपणे विरे सरे, म्हणजे हे पवन वारेपणा हे कुठं सरे? हा संपून जातो, पण कुठं जातो? हे आकाशात जाणार आहे. आकाश कशात जाणार आहे? मायेत जाणार आहे. माया कुठे जाणार आहे? परमात्म्यामध्ये जाणार आहे. म्हणून पवनाचे पवनपणे सरे आणि प्राणाचा प्राणपणा संपतो. आणि मग काय होतं? आपण आपण मुरे आकाश ही. आणि आता त्या ठिकाणी आकाश आणि ते कुठं मुरणार आहे बरं? जसं असं पहा की घट फोडला आपण, आणि घटातलं आकाश आहे ना, महाआकाशामध्ये कुठेतरी लांब असं नेऊन घातलं का तिथंच महाआकाश असतं. सगळं आकाश महाआकाश कुठं नाही बरं सांगा बरं? तिथंच असतं, आहे का नाही? जैसा ना काय ओवी आली होती काहीतरी दुसऱ्याच अध्यायामध्ये ओवी होती त्या ठिकाणी की नातरी मठी आकाश जैसे मठा कृता अवतरले असे, ते भंगले आपेशे स्वरूपीचे. म्हणजे ते 4 भिंतीतून मठातून मठाकाश तयार झालं आणि ते घर पडलं. ते घर पडल्याच्या नंतर ते मठ आकाश कुठे गेलं? महाआकाशामध्ये. तसे हे आकाश कुठं जाईल? चित आकाशामध्ये. चित आकाश, मृज्ञ आकाश, आहे का नाही? त्या आकाशामध्ये जातं. जसं आपण पाहतो विचारसागरामध्ये. विचारसागर आपल्याला करायचा सुरू, पण नंतर चर्चा करू. असो, त्याच्यामध्ये काय सांगितलं की त्या परमतत्वाचा म्हणजे ब्रह्मतत्वाचा विचार केला आणि त्याच्यात त्यांनी शंका केल्या होत्या. 3 प्रकारच्या शंका होत्या. तर त्याच्यामध्ये काय होत्या की
बुद्धिरूपी वृक्षावरती एक साक्षी आणि एक भोक्ता असे दोन पक्ष सांगितले. अजून काय सांगितलं की एक उपास्य आणि एक उपासक असा भाव त्या ठिकाणी का राहावा. आणि अजून एक प्रश्न केला होता. 3 प्रश्नावरती तो मुद्दा वाटतं 4थ्या तरंगात सुरू झाला होता. आता ओंकार महाराज नसतील, नाही तर ते असले तर त्यांना एक मुद्दा आता लक्षात आला असता. मग हे मुद्दे निर्माण झाले. मग हे सांगण्याकरता, त्याचं समाधान करण्याकरता चैतन्याचे प्रकार किती केले? 4 प्रकारचे चैतन्याचे प्रकार केले. आणि उदाहरण कशात दिलं? आकाशावरून. म्हणजे काय केलं? घटाकाश, जलाकाश. घटाकाश म्हणजे कुटस्थाच्या ठिकाणी वापरलं. जल आकाश जे सांगितलं ते जीवाच्या ठिकाणी, जीव चैतन्याच्या ठिकाणी विचारात घेतलं. त्याच्यानंतर ईश्वर चैतन्य म्हणजे मेघ आकाश हे ईश्वर चैतन्याच्या ठिकाणी घेतलं. आणि महाआकाश आलं त्या ठिकाणी. तर ते महाआकाश कशाच्या ठिकाणी घेतलं? तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्या ठिकाणी घेतलं. म्हणजे ते चैतन्य एकच आहे, ब्रह्म एकच आहे, पण त्याचे काय केले? 4 प्रकार केले. आता ते कुटस्थ, घटाकाश, जल आकाश आणि मेघ आकाश हे महाआकाशातच आहे का नाही? हे महाआकाश हे सगळे फुटले तर कुठं फुटणार आहे? महाआकाशामध्येच फुटणार आहे का? महाआकाशाला सोडून कुठं फुटणार आहे? नाही. तसं आकाश आणि त्या ठिकाणी जर नाहीसं जर झालं तर कुठं जाणार आहे? महाआकाशामध्ये जाणार, चिदाकाशामध्ये जाणार. त्याला सोडून ते कुठं जाणार आहे का? त्याला सोडून मात्र ते कुठं जात नाही. म्हणजे काय? आपण आपण मुरे आकाश आहे. आणि आकाशच अशा प्रकारे आपल्यामध्ये, आपल्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी काय होतं? लय पावत राहतं. पुढं पहा, प्रणवाचा माथा बुडे. आता त्या ठिकाणी काय? त्यांचं ऐक्य जर झालं तर प्रणवाचा माथा बुडे. प्रणव म्हणजे ओंकार आणि त्याच्या माथ्यावर काय असतं? तो बिंदू असतो आहे का नाही? त्याला काय? अर्धबिंदू असं म्हटलं जातं. आता तो अर्धबिंदू काय होतो? बुडतो. कसं काय बुडतं बरं? जसं आपण पाहिलं, आत्म्याचं स्वरूप पाहिलं, त्याच्यानंतर ब्रह्माचं स्वरूप पाहिलं आणि ओंकाराचं स्वरूप पाहिलं. त्याच्यात 3 प्रकार, 4 प्रकारचे पाद पाहिले. पण त्याच्या उपाध्या कोणत्या पाहिल्या? स्थूल उपाधी पाहिली, सूक्ष्म उपाधी पाहिली आणि कारण उपाधी पाहिली. आता जीवाची सूक्ष्म उपाधी पाहत असताना, आपलं स्थूल उपाधी पाहत असताना त्याला काय म्हटलं जातं? विश्व असं म्हटलं जातं स्थूल उपाधीला. सूक्ष्म उपाधीला तेजस म्हटलं जातं आणि कारण उपाधीला प्राज्ञ म्हटलं जातं. ब्रह्माचं पाहत असताना त्याचं स्थूल उपाधीला काय म्हटलं जातं? विराट. त्याच्यानंतर सूक्ष्म उपाधीला काय म्हटलं जातं? हिरण्यगर्भ. आणि कारण उपाधीला ईश्वर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आकार, उकार आणि मकार हे स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा 3 उपाध्या आहेत का नाही? या 3 उपाध्या आहे. मग त्याचं काय केलेलं आहे आपण? त्याचा बाद करायचं. म्हणजे 3 उपाधीचा बाद केला. स्थूल उपाधी, सूक्ष्म उपाधी आणि कारण उपाधी अशा 3 उपाधीचा बाद केल्याच्या नंतर खाली काय राहतं? अमात्र, तुर्यगा, उन्मनी अशी फक्त शेवटची अवस्था त्या ठिकाणी राहते. आणि शेवटची अवस्था राहते त्याच्यावरती आलेलं जे अर्धबिंदू आहे ते ब्रह्म मी आहे का नाही? किंवा म्हणायचं पण काय राहत नाही. अशा प्रकारचं काय? ते परिणामाचा असणारा माथ्यावर असणारा जो अर्धबिंदू आहे का नाही? ते अमात्र स्वरूपाचं असतं, तुर्यगा असतं, उर्मने असतं. ते सुद्धा बुडून जातं ना. म्हणजे तिथं त्याला जाणीव करायची का? जर तू म्हणता असन तू का म्हणे ब्रह्म, तर आड येऊ निधी भ्रम हा सुद्धा भ्रम आहे. म्हणजे ते सुद्धा काय? बुडून जातं. म्हणजे त्याला प्रणवाचं ध्यान करण्याची आवश्यकता पडते का? त्याची आवश्यकताच नाही. ओम नमोजी आधी आता संपले त्याचं म्हणायचं कारण का? तो बुडून गेला. तो माथा वरचं होतं ते टोक ते सुद्धा बुडून गेलेलं आहे त्या स्वरूपामध्ये. प्रणवाचा माथा बुडे आणि प्रणवाचा जो माथ्यावरचा अर्धबिंदू आहे तो सुद्धा त्या स्थितीमध्ये अशा प्रकारे बुडून जातो. ये तुलने अनिर्वाच्य सुख जोडे. आणि ये तुलने एवढ्याने काय? अनिर्वाच्य म्हणजे ते वचनात बोलण्यात येईल का ते सुख? आणि जर बोलण्यात आलं तर ते सुख तरी आहे का? म्हणजे ज्या अर्थी त्याला बोलावं लागतं, म्हणजे त्या बोलण्यातून जर त्याला सुख होत असेल तर अजून तो बोलण्याच्या सुखामध्ये राहिला. म्हणजे ते सुख जे आहे ते अनिर्वाच्य आहे. म्हणजे बोलण्यात न येणारं आहे. ते कोणतं सुख आहे? सुखाच्या शेजारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. अशा प्रकारचं ते जे सुख असतं ते सुख काय होतं? त्या ठिकाणी त्याला जोडलं जातं, प्राप्त होऊन जातं. म्हणजे त्याच्यामध्ये जसं आपण आत्यंतिक निवृत्ती
आणि लयरूप निवृत्ती असे 2 प्रकारच्या निवृत्त्या पाहतो. आता त्या ठिकाणी लयरूप निवृत्ती म्हणजे काय? शब्दाने जर बोललं तर त्याला आनंद होत असेल तर ती कोणती आहे? लयरूप निवृत्ती, फक्त वरच्या वर. म्हणजे कसं? कार्याची कारणामध्ये निवृत्ती करायची. आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय? कार्यासहित कारणाची निवृत्ती. म्हणजे वर झाड नाही खोडायचं, मुळासहित त्या ठिकाणी काय आहे? मुळासहित ते झाड बाजूला काढायचं. परत ते झाड येईल का आता नव्याने? येणार नाही. तसं या ठिकाणी त्याला बोलण्याची गरज आहे का? जर बोलण्यातून आपण आता पाठ झालं म्हटलं, कसं काय पाठ वाटलं तुम्हाला? बोलावं काय लागत आहे तुम्हाला? जर बोलण्यात जर होत असेल तर काय समजायचं? हे वरच्या वर चाललंय. तसं या ठिकाणी याला सुख प्राप्त झाले. ते बोलण्यात येईल का? बोलण्याचा विषय होईल का? बोलण्यात येणार नाही. बोलण्याचा विषय तो होऊ शकत नाही. अशा प्रकारे अनिर्वचनीय सुख म्हणजे महासुख, ब्रह्मसुख जोडे त्याला प्राप्त होत असते. म्हणून आधीचा बोल बहुडे तया लागी. म्हणून आधीचं जे आहे का नाही बोलणं, ते बोलणं त्या ठिकाणी काय बहुडे, इथं बहुडे शब्दाचा अर्थ काय केला? परावर्ते, मागे फिरते, तया लागी म्हणजे त्याच्याकरता म्हणजे त्याच्या असणाऱ्या स्थितीचं जर वर्णन करायला गेलं तर त्या ठिकाणी काय आधीचा बोलू बहुडे तया लागी म्हणजे आधीचं जे त्याचं जे बोलण्यात येणारं जे शब्द आहे त्या शब्दाने आणि अशा प्रकारे त्याच्या स्थितीचं जे वर्णन आहे ते त्याच्या स्थितीकरता त्या शब्दाने वर्णन करायला गेलं तर ते शब्द सुद्धा काय करतात? तो विचार सुद्धा काय करतो? मागे फिरे, माघारी मात्र त्या ठिकाणी फिरत असतो. म्हणजे तिथपर्यंत शब्द पोचतो का? तिथपर्यंत शब्द पोचत नाही. म्हणजे तो कोण असतो? तो शब्दातीत असणार आहे. त्याची अवस्था कोणती आहे? शब्दातीत अवस्था त्या ठिकाणी आहेत. मुक्याला साखर खाऊ घातली, सांगा कशी काय गोड लागले. अनुभव तर भरपूर आलाय, पण बोलण्यात येतं का ते? बोलण्यात येत नाही. म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या तयालागी म्हणजे त्याच्या स्थितीचं जर वर्णन करायला गेलं तर आधीचा शब्द सुद्धा काय होतो? माघारी फिरतो. म्हणजे शब्द तिथपर्यंत पोचू शकत नाही. अशा प्रकारची त्याला काय त्या ठिकाणी अवस्था प्राप्त होत असते. आयशी ब्रह्मची स्थिती जे सकळा गतीशी गती तया अमूर्ताची मूर्ती होऊन टाकी. आयशी ब्रह्मची स्थिती अशा प्रकारे त्या परब्रह्म स्वरूपाची काय स्थिती असते, अवस्था असते, जे सकळा गतीशी गती. आणि आतापर्यंत आपण अनेक प्रकारची गती सुख मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ही गती काही विलक्षण आहे का नाही? जसं आपण पाहतो छोटी नदी मोठी नदी म्हणजे छोट्या छोट्या नद्या वहाड ओळ हे कुठे येतात? समुद्राला येतात. आणि समुद्र कुठं आपलं सगळ्यात छोट्या मोठ्या नदी त्या महानदीला येतात. आणि महानदी कुठं जाते? समुद्राला जाते. समुद्राला गेल्याच्या नंतर आता छोट्या मोठ्या आता आपण कसं पाहतो वहाळ ओळ याला गती कुठे? नदीपर्यंत यायची. आणि नदीची गती कुठे? समुद्राला. मग समुद्राला गेल्याच्या नंतर हिच्यापेक्षा पलीकडे कोणती गती आहे का? का समुद्रच शेवटची गती आहे? का समुद्रच परम गती आहे, श्रेष्ठ गती आहे? समुद्र हा सगळ्याची शेवटची गती, परम गती, श्रेष्ठ गती. त्याच्यानंतर परत काही वहाळ असो रे तर वहाळ असो किंवा रथ उदके असो काही असो त्याला परत दुसरी गती आहे का? त्यांना मात्र दुसरी गती नाही. ती परम गती म्हणजे शेवटची गती असते. आयशी ब्रह्मची स्थिती अशा प्रकारची ब्रह्माची अवस्था जी आहे, जे सकळा गतीची गती ती सगळा सर्वात श्रेष्ठ आणि अशा असणारी काय परमश्रेष्ठ गती आहे. तया अमूर्ताची मूर्ती होऊन टाके. आणि तया अमूर्ताची आता ते ब्रह्मस्थिती आहे किंवा ब्रह्मस्वरूप आहे. ते कसं आहे? मूर्त आहे का अमूर्त आहे? ब्रह्म अमूर्त स्वरूपाचा आहे, निराकार आहे, बरोबर आहे की नाही? मग निराकार जरी असलं परमतत्व, अमूर्त असलं, पण ते अमूर्ताची मूर्ती होऊन टाकी. आणि तो अमूर्ताची निराकार असणाऱ्या परब्रह्म तत्वाची काय हा मूर्ती होऊन राहतो. मूर्ती होऊन टाके हा मूर्त प्रत्यक्ष मूर्तिमंत स्वरूपच होऊन त्या ठिकाणी राहत असतो. आपण ते निराकार आहे ना, हा तर साकार आहे, पण त्या निराकाराचे सारे गुण कुठे याच्यामध्ये पाहायला मिळतात. ह्याचा अध्यायामध्ये काहीतरी आपल्या ओव्या होऊन गेलेल्या आहे. कोणाला जर आठवत असेल तर सांगा. मला असं वाटतं ही ओवी सहजासहजी सापडायची पण नाही, पण ह्या ओव्या त्या ठिकाणी काय होऊन गेलेल्या आहेत. तर त्याच्यासाठी असा एक विचार येतो त्या ठिकाणी काय अमूर्ताची मूर्त होऊन टाके. म्हणजे त्या ठिकाणी काय की तो मनुष्यासारखा दिसे, परी मनुष्य तो तयानं घडे. पाहता परब्रह्माची कसे चोखळू बाला. म्हणजे परब्रह्माच्या जर कसाला जर लावला, कसोटीला लावला तर चोखाळू बरे. इतका त्या ठिकाणी काय तो शुद्ध झालेला असतो, इतका पवित्र झालेला असतो. पण दिसतं कुठं? माणसासारखा दिसतो.
तैसा सामान्य पाहिजे तरी साधारणचे देखीचे एरवी निर्धारिता निजे सोयी जायची आणि त्याच्या सोयीचं म्हणजे स्थितीचं निर्धार केला विचार केला तर करता येईल का? त्याच्या स्थितीचं मात्र त्या ठिकाणी वर्णन सुद्धा आपल्याला करता येणार नाही. फक्त काय जो तो कसा आहे आंतरिक दृढ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कसा असतो दृढ परमात्मा रूपी गुढ आणि परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काय अशा प्रकारे व्याप्त झालेला असतो परमात्मा स्वरूपामध्ये गुंतलेला असतो. आणि बाह्य भागी रूढ लौकिक जायचा आणि बाह्यरून जर पाहिला तर कसा दिसतो सामान्य लोकांप्रमाणे दिसतो पण तो कसा आहे परमात्मा स्वरूप झालेला असतो. परमात्मा म्हणजे कोणतं निराकार असणारं आहे का नाही ते परमात्मा अमूर्त स्वरूपाचं असतं. ते अमूर्त स्वरूपाचे गुण आणि मूर्त स्वरूपाच्या ठिकाणी काय पाहायलाही मिळतात. अशा प्रकारे अमूर्ताची निराकार असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाची मूर्तिमंत तो साकार मूर्तिमंत मूर्ती होऊन त्या ठिकाणी राहत असतो. तिने आबा म्हणजे असं अनेक ओवी होती बघा, हे परिस्थिता जरी कानडे तरी जाण पाप पार्थ उघडे कृष्ण सुखाचे नि रुपडे होतले का. हा तसं येते का? म्हणजे त्याचं वर्णन करायला गेलं तर तो भगवंताचाच अर्जुन जसा कृष्ण सुखाचं रुपडे म्हणजे ओतीव मूर्ती आहे त्याप्रमाणे तसं घेता येते का? हा बरोबर बरोबर हा अशा पद्धतीची होय. हा काय हे परिस्थिता जरी कानडे तरी जाण पापार्थ उघडे कृष्ण सुखाचे रुपडे होतले का. हा कृष्ण सुपाचे का रुपडे होतले का आहे का नाही असं काय मूर्तिमंत ओतलेले साच्यामध्ये आणि कृष्ण सुखाचे जणू अशा पद्धतीनं हा असं सापडले पाहिजे. असो तेने बहुत जन्मी मागील विक्षेपाची पाणीवळे झाडली म्हणून उपजत खेव बुडाले लग्न घटिका. त्याने बहुत जन्मीची मागिली आता त्याने मागिली म्हणजे काय मागच्या जन्मामध्ये पुष्कळ खूप काय विक्षेपाची पाणीवळी झाडली आणि विक्षेप रूपे आणि हेच काय पाणीवळी पाण्यामध्ये काय कचरा केर गडूळपाना हा जो आहे का नाही तसं आकाशामध्ये आपण काय पाहतो चंद्र पाहतो आणि त्या चंद्राचं प्रतिबिंब आपण पाण्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो पण पाणी हलणारं होतं पाणी स्थिर न राहणारं होतं म्हणून ते आकाशात असणारं चंद्राचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळत नव्हतं का त्याच्यामध्ये पाणीवळ आहे ना आहे का नाही. पाणीवळ म्हणजे ते पाण्यात कचरा आहे ते पाणी हलत आहे पाणी गढूळ आहे म्हणजे आपल्याला खरं काय करायचं होतं खरं तर आपलं हे अंतकरण आपलं मन चित्त हे काय सतत हलणार आहे याच्यामध्ये चांचल्य आहे. हे जोपर्यंत स्थिर होत नाही आणि जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला परमात्मा स्वरूपाचा बोध होईल का परमात्मा स्वरूपात आपल्याला प्राप्त होईल का ते मात्र होणार नाही. पण याने काय केलं एका जन्मामध्ये नाही ना केलं हे याने काय केलं अनेक जन्म घातले त्याच्यामध्ये आणि प्रत्येक जन्मामध्ये मल विक्षेपाती दोष काढून टाकले. यम नियम होते त्या यम नियमाचं काटेकोरपणे त्या ठिकाणी काय केलं पालन केलं आणि त्याने काय केलं अंतःकरणामध्ये चित्तामध्ये जे चांचल्य होतं ते चांचल्याची काय केली निवृत्ती केली म्हणजे पाणीवळे म्हणजे त्या पाण्यातला केर कचरा काय केला बाजूला काढला. पाणी कसं केलं शुद्ध केलं म्हणजे पवित्र केलं आणि न हलणारं केलं म्हणजे आता ते पाणी हलणारं नाही म्हणजेच काय केलं की विक्षेपाची पाणीवळे झाडले. अशा प्रकारे ते गडूळपाना केर कचरा त्याच्यातून झाडून वेगळा केला. म्हणून काय झालं म्हणून या जन्मामध्ये बरं का म्हणून उपजत खेवे जन्माला आला आणि उपजत खेव आल्याबरोबर उपजल्या सरशी जन्माला आल्या सरशी काय केलं बुडाली लग्न घटिका. आता अशा प्रकारची ती लग्न घटिका लग्न म्हणजे ऐक्य होणं आणि घटिका म्हणजे वेळ ऐक नाही त्या परमात्मा स्वरूपाची ऐक्य होण्याची वेळ ही काय केली बुडाली. सरळ अर्थ होतो म्हणजे त्याला कोणत्या प्रकारचा प्रतिबंध राहिला का कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध राहिला नाही. लग्न घटिका ऐक नाही ती जशी समीप यावी आणि मग लग्न लावावं. आता असं आहे का ती लग्न घटिकाच बुडून गेली ती बुडून गेली त्याचा विशेष राहिला नाही का सगळं मागच्या जन्मात झालं होतं फक्त ह्या जन्मात काय ऐक्य करायचं राहिलं होतं ते सुद्धा काय होऊनच त्याचं अशा पद्धतीनं तयार झालं. अशा पद्धतीनं बुडाली लग्न घटिका कुठं जन्माला आल्याबरोबरच त्या ठिकाणी काय ते सारे लग्न घटिका म्हणजे त्याचे प्रतिबंध सगळे त्या ठिकाणी काय झाले नष्ट झालेले आहे निवृत्त झालेले आहे. पुढं पहा आणि तद्रुप्तेशी लग्न लागून ठेले अभिन्न जैसे लोपले आब्र गगन भोगणे टाके आणि तद्रुप्तेशी लग्न
आता हे लग्न याचं कोणाशी लागलेलं आहे, हे ऐके कोणाशी लागलेलं आहे लग्न, तर आपल्या ब्रह्मस्वरूपाशी त्याचं काय झालेलं आहे, लग्न लागलेलं आहे, ऐक्य झालेलं आहे. जीवाचं लगीन हा? शिवाशी लागल, हा. जीवाचं लगीन शिवाशी लागल. जीव शिव दोन्ही एक रूप झाले, मुळीचं संचले जैसे तैसे, जीव दोन्ही काय झालेले त्या ठिकाणी एक रूप झालेले त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे काय त्यांचं लग्न होतं, म्हणजे त्यांचं ऐक्य होतं, लागून ठेले आणि होऊनच त्या ठिकाणी राहिलेलं असतं. आता वेगळं मात्र लावायचं नसतं. आणि मग ते कसे राहतात, अभिन्नत्व जैसे. आता ते दोन्ही भिन्न राहतात का अभिन्न राहतात, त्या ठिकाणी हा जीव राहत नाही आणि तो ब्रह्म राहत नाही, कारण मी ब्रह्म आहे आणि हा जीव आहे हे शब्दामध्ये येतं, पण ते शब्दात सुद्धा येत नाही. अशा प्रकारे काय शब्दाच्या पलीकडं अनिर्वाच्य अशा प्रकारचं सुख त्याला प्राप्त होतं आणि त्याला त्या ठिकाणी काय जोडले जातात, जोडून राहतात. अभिन्नत्व अशा प्रकारचे ते ठिकाणी काय होतात, जोडून राहतात. म्हणजे जोडून राहतात आणि त्यांचा त्यांना अनुभव पण येतो. जसं तुकोबराय म्हणतात की नाही, काम नाही झालो पाहे रिकामा, फावल्या तो करू चेष्टा, निच्छळ द्रष्टा बैसोनी आत, याजसाठी केला होता अट्टाहास, दिस शेवटचा गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलं विसावा. का बरं, खुंटलिया धावा तृष्णेच्या, सगळ्या तृष्णा संपून गेल्या काय, विषय संपून गेलं आणि अविषय शिल्लक आहे ना. म्हणजे हा कोण आहे, याला मरण नाही म्हणायचं, याला मोक्ष म्हणायचं. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या अंतकरणामध्ये कामना राहिलेला नाही आणि आयुष्य तर भरपूर शिल्लक आहे. म्हणजेच काय, तो मुक्त अवस्थेला त्या ठिकाणी प्राप्त झालेला असतो. लग्न लागून ठेले किंवा काय, तुका म्हणे मुक्ती परिणली नोरी, आता दिवस चारी खेळी मिळे. आता मुक्तीला काय उरलेलं आहे आणि 4 दिवस आता राहिलेत, आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे. अशा पद्धतीनं खेळी मिळी, अशा पद्धतीनं चला. आणि तद्रूपतेशी लग्न, अशा प्रकारे ब्रह्मस्वरूपाची त्याचं काय होतं, लग्न ऐक्य होऊन लागून ठेले लागून राहतं. अभिन्नत्व जसं कसं, लोपले आभ्र गगन, लोपले आभ्र गगन होऊन टाके. आकाशामध्ये आभ्र म्हणजे ढग निर्माण होतात की नाही, आणि ते लय कुठं पावतात, आकाशामध्येच लय पावतात का, आकाशा वाचून दुसरीकडे जाता येईल का त्यांना, बरं कुठे गेलं तर आकाशाला सोडून जातील का. बस मग त्या ठिकाणी जसं निर्माण झाले का नाही, तर ते काय होतात, त्याच ठिकाणी नाश पावतात. जसं माऊली म्हणतात का नाही, हे चराचर आगवे जे प्रकृती आत साठवे, ते शिनली ते विसावे, ते परमगती मी. ही प्रकृती आली तर कुठे येणार आहे, परमात्मा स्वरूपावर येणार आहे. सर्प भासायचा जर झाला तर सर्प कुठं भासेल, झाडावर नाही भासायचा. सर्प भासला तर कुठं, डोंगरावर नाही भासायचा. तो भासला तर दोरीवर भासल, आणि निवृत्त झाला तर कुठं निवृत्त होईल, दोरीवरच निवृत्त होईल. दोरी सोडून त्याला काही दुसरं अधिष्ठान आहे का, नाहीच. तसं या ठिकाणी आकाश लोपलं, कुठं लोपल, आकाश लोपायचं झालं तर आपलं आभ्र म्हणजे ढग लोपायचं झालं तर नाहीसं झालं तर आकाशामध्येच लोपलं जातं. आकाशापासून ते कुठं लोपलं जात नाही, नाहीसं होत नाही. तसं हा जीवपणा कुठं आला होता, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आला होता. आणि जीवपणा गेला कुठं, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी. बॅटरी आणली म्हणे आणि सर्पाला दोरेवर लावली आणि दोरेवरला साप पटकन गेला, बिळात जाऊन लापला का, दोरीतच नाहीसं झाला, दोरीतच त्याचा अंतर्भाव होतो, दोरीला सोडून होत नाही. तसं या ठिकाणी आभ्र लोपले आभ्र गगन होऊन टाके. आणि आकाशात अशा प्रकारे आकाशामध्ये निर्माण झालेले ढग ते काय करतात, शेवटी होऊन राहतात, काय आकाश रूपच होऊन जातात, असा अर्थ घ्यायचा. शेवटची ओवी पहा, तैसे विश्व जेथून होय मागोता जेथे लया जाय, ते विद्यमानेची देह झाला तो गा. तैसे त्याप्रमाणे काय, विश्व जेथ होय, जिथून विश्व होतं, ऐक नाही, पण हे विश्व निर्माण कुठं होतं, मला वाटतं वृत्ती प्रभाकर ग्रंथामध्ये असा विषय आलेला आहे. ह्या जगत निर्माण झालं हे, याला कारण काय, विक्षेप हे कारण आहे. विक्षेप, आणि विक्षेप नाहीसा झाला की जगत राहत नाही. जसं दृष्टी सृष्टीवाद पहा, सोपं किंवा सृष्टी दृष्टीवाद पहा. दृष्टी असेल तर जगत, आणि दृष्टी नसेल तर जगत नाही, आणि जगत असेल तर दृष्टी, आणि जगतच नाही तर दृष्टी आणणार कुठून, आणणार नाही. बरोबर आहे की नाही. म्हणजे अशा पद्धतीने काय, विक्षेपादी दोषापासून काय होतं, हे जगत होतं, आणि तैसे विक्षेपादी दोष नष्ट झाले. म्हणजे हे विश्व काय होणार आहे, हे विश्व पण नष्ट होणार आहे ना, हे विश्व पण नष्ट होणार आहे. म्हणून विक्षेपादी दोष त्या ठिकाणी नाहीसे झालं. म्हणजे हे विश्व
जे तर होय विक्षेपादी दोषातून जगत निर्माण होतं आणि पुढं माग ते जे ते लया जाय आणि विक्षेपादी दोष लयाला गेले तर माघारे ते जगत काय होतं, ते जगताची सत्ता संपून जाते, जगताला अस्तित्व राहत नाही. म्हणून काय माघारे होऊन ते जेथ लया जाय म्हणजे ते परत काय होतं, लयाला जाय म्हणजे नाहीसं होऊन जात असतं. 5 जणाला त्या राज्यावरती 5 प्रकारचे भ्रम प्रतीतीला आले. कोणाला जलरेषा, कोणाला भूरेषा, कोणाला काय दंड, कोणाला काय फुलाची माळ, कोणाला सर्प. आता ज्याला जसे संस्कार असतील तशा प्रकारे ते आपल्याला राज्यावरती भासतात, आहे का नाही. पण ते भासले त्यांना, पण कशामुळे भासले, विक्षेपादी दोष असल्यामुळे भासलं. आणि एखाद्याने काय केलं, बॅटरी आणली लावली आणि लावल्याच्या नंतर ते काय झालं, ते सगळे निघून गेले, त्याच्यातलं एक सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. मग माघारी काय जेथ लया जाय आणि मग त्याच्यानंतर ते लयाला जातं, ते काय होतं, नाहीसं होऊन जातं ते. आणि ते शिल्लक कोण राहतं, उरला उरे विठ्ठल. मग परमात्माच उरपतो, आहे का नाही. आणि तो परमात्मा उरतो तसा हा सुद्धा काय, हा देहामध्ये उरतो. म्हणजे देह फक्त दिसतो पण हा कोण असतो, परमात्मा स्वरूप असतो. आणि हा परमात्मा स्वरूप असतो म्हणजे हा आता असतो नंतर नसतो असं आहे का. आता तुम्ही पाहता की नाही, आता एखादा म्हणे मी सरपंच आहे का नाही, तर तुमच्या गावाला सरपंच असते ना कोणीतरी, त्यांचे नाव पण तुम्हाला सांगते. आणि एखाद्याला म्हटलं आणि याच्या आधीचा सरपंच कोण होता, तुम्ही काय म्हणता, तो माझी आता, तो भूतपूर्व ते आता नाही राहिले, आता ते गेले ना, आहे का नाही. आणि आता विद्यमान कोण आहे, आता आहे ना आमचे सरपंच विद्यमान आहे, हे आहेत आता. तसं हा विद्यमान आहे का नाही, इथं विद्यमान आणि कुठं या देहामध्ये, आहे का नाही. आता विद्यमान आहे, अस्तित्वान आहे, ते काय मात्र हयात नाही असं नाही, म्हणजे विद्यमान आहे. म्हणजे आता ह्या देहामध्ये सुद्धा काय आहे, तो परम स्वरूपाने परमात्मा तत्व स्वरूपाने काय आहे, विद्यमान आहे. कुठं, देही या देहामध्ये, याची देही याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा. कुठं, विद्यमान देहामध्ये. का देह मोक्ष मेल्यापाठी आमाशी येईल असं करायचं का, माझी भूतपूर्व असं करायचं का, विद्यमान करायचं. विद्यमान म्हणजे काय, याची देह याची डोळा आणि हा विद्यमान आहे म्हणून म्हणजे विद्यमानाची देह झाला तो का. आणि अशा प्रकारे ह्या विद्यमान असणाऱ्या देहामध्येच तो काय, परमात्मा स्वरूपच त्या ठिकाणी होऊन राहत असतो. थांबून घेऊ आता, बराच उशीर झाला. पुंडलिकावरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. रामकृष्ण हरी. लोक शेवटी कंटाळून निघून गेले.